नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला नवीन टॉपिक मराठी विषयाचा, ज्याचं नाव आहे काळ आणि काळांचे वाक्यात उपयोग. आता प्रत्येक परीक्षा कोणतीही घ्या, कोणत्याही परीक्षेला काळ हा प्रश्न असतोच. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बेसिक स्वरूपात 3 काळ माहीत असले पाहिजेत, त्यांचे उपप्रकार माहीत असले पाहिजेत आणि त्याच्या पुढे ज्या वेळेस आपल्याला त्याच्या अजून आतल्या गोष्टी विचारल्या जातात त्यासुद्धा आपल्याला कळल्या पाहिजेत. बघा, विद्यार्थी मुलांमध्ये एक गोष्ट ह्याच्यामध्ये नक्कीच असते, ती म्हणजे काय गोष्ट की काळांचा अभ्यास करायचा आहे ना, मग आपल्याला सगळं जमलं पाहिजे. बघा, आपल्याला सगळं जमायची काहीच गरज नाही. मी तुम्हाला आज आपण हा पार्ट 1 समजूया. याचे क्वेश्चन्स आपण घेणार आहे, ठीक आहे. तर ते क्वेश्चन्स काय सोडवायचे हे देखील तुम्हाला मी सांगतो. फक्त एवढंच आहे, हे कसं आलं, कुठून आलं, हा विषय तुमचा नाही. तुम्ही मराठीमध्ये सेट नेट करायला आलेला नाही आहेत. तुम्ही मराठीमध्ये फक्त आणि फक्त परीक्षेला माझा त्या 10 सेकंदात 12 सेकंदात माझं उत्तर आलं पाहिजे, हाच एक तुमच्यासमोर मानस राहिला पाहिजे. बरोबर आहे. फक्त ह्या एकच गोष्टी ध्यानात हेच ठेवायचं की मला परीक्षेत हे गणित सोडवायचं किंवा हा टॉपिक मला क्लिअर करायचा आहे, त्यासाठी मला हे करायचं आहे. बघा, मी तुम्हाला 20 ते 25 मिनटामध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. बरोबर. आणि हे लेक्चर कुणासाठी आहे? बिगिनर्ससाठी हे लेक्चर नाही. म्हणजे नवीन तुम्ही आहात तर तुम्हाला हे कळायला थोडंफार डिफिकल्ट राहील, पण प्रयत्न माझा हा राहील की तुम्हाला पण ते समजेल. बट जी मुलं आता अडकली आहेत, गेल्या वर्षी भरतीमध्ये 2-3 मार्कामुळे अडले, त्यांना काळ कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, मग अशांसाठी मी काळ सांगायला आलेलो आहे. ठीक आहे, बघूया आपण काय असते गोष्ट. बघा आता, आपण सुरुवातीला असं म्हणू काळ. बरोबर. तर ह्या काळाचे 3 बेसिक उपप्रकार कोणते? तर पहिला आहे वर्तमान काळ. पहिला काय आहे? वर्तमान काळ. दुसरा काय आहे? तर बाबा भूतकाळ. दुसरा काय आहे? भूतकाळ. तिसरा काय आहे? तर बाबा भविष्यकाळ. आता इथंच पहिली एक गोष्ट अडकते, ती म्हणजे पुस्तकातली गोष्ट. सर, पुस्तकामध्ये काय दिलेलं असतं? तर पुस्तकामध्ये वर्तमान काळ, त्याच्यानंतर भूतकाळ, त्याच्यानंतर भविष्यकाळ, अशा गोष्टी दिलेल्या असतात. मग अशा वेळेस आपण असाच अभ्यास करायचा का? तर असं कोणी सांगितलेलं पण नाही की तुम्ही वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा अभ्यास करा. तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे तो मी सांगतो. बघा, जेव्हा साध्या काळांचा विचार केला जातो तेव्हा आपण असं म्हणायचं, पहिला घ्यायचा भूतकाळ. पहिला काय घ्यायचा? भूतकाळ. दुसरा घ्यायचा वर्तमान काळ. दुसरा काय घ्यायचा? वर्तमान काळ. आणि तिसरा घ्यायचा आपला ॲज इट इज भविष्यकाळ. सर, तुम्ही असं का केलं? हे असं करायची गरज तुम्हाला का भासली किंवा हे तुम्हाला का वाटतं? तर हे आम्हाला तर अभ्यास करून, क्वेश्चन सोडवून, त्या काही गोष्टी ज्या जनरेट होतात, जसं की त्याला ट्रिक्स आयडी म्हणतो, मग त्यासाठी ह्या गोष्टी बऱ्या पडतात. कसं? तर जरी आपण अभ्यास करत असलो तरी आपला अभ्यास हा 8 तासांचा, 10 तासांचा, 11 तासांचा अभ्यास आपला रेग्युलर राहतो. बरोबर. पण व्यावहारिक जीवनामध्ये, व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला ज्या आपण टाईमचा इश्यू आहे आपला, तो आपण कसा म्हणतो? मी आधी होतो, मी आज आहे आणि मी उद्या असेन. त्यामुळं आपण आधीच्या गोष्टी ह्या मागं असं म्हणतो. आजचं आपण आज बघतो आणि उद्याचं आपण नंतर बघतो. म्हणजे मी आता इथं आहे, जसं की मला आधी हे होतं, मी आता हे आहे आणि पुढं मी हे असेल. सिम्पलसा तो पॉईंट आहे. म्हणून भूतकाळ आधी घेऊया, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर बेसिकली काळाचे किती मुख्य प्रकार पडतात? 3 मुख्य प्रकार पडतात. हा परीक्षेचा प्रश्न आहे. काळाचे मुख्य प्रकार किती? 3. तर नेक्स्ट जाऊ आता पुढे. बघा आता, तर प्रत्येक काळ, आता मग कोणताही काळ घ्या, कोणताही काळ घ्या, मग वर्तमान काळ घ्या, भूतकाळ घ्या, भविष्यकाळ, प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. प्रत्येक काळाचे किती उपप्रकार पडतात? 4 उपप्रकार पडतात. मग ते कोणते? ते परीक्षेला येतात का? हो, त्यांच्यावरच तर प्रश्न परीक्षेला बनताना आपल्याला दिसतात. बरोबर. कोणता? तर पहिला काळ आहे, त्याचं नाव आहे साधा काळ. साधा काळ हा त्याचं नाव. बरोबर. कोणताही साधा काळ, मग तो वर्तमान असेल, भूतकाळ असेल, भविष्य असेल. दुसरा आहे अपूर्ण. दुसरा आहे अपूर्ण. तिसरा आहे पूर्ण. तिसरा आहे पूर्ण काळ. आणि चौथा आहे रीतिकाळ. बघा, तुम्ही हे 4ही काळ तोंडातल्या तोंडात पटापट पटापट, मनातल्या मनात पटापट पटापट पाठच करून टाकले पाहिजे. कसं पाठ करायचं बघा. साधा,
साधा, अपूर्ण, अपूर्ण नंतर काय बनतो पूर्ण, पूर्ण नंतर काय बनतो रीती. अर्थ समजून घ्या म्हणजे समजायला बरं पडतं. हे तुम्ही 10 वेळा बोला मी शिकवत असताना, किंवा स्टॉप करा व्हिडिओ 10 वेळा बोला, तरच तुम्हाला गेन चांगलं होईल. साधा म्हणजे सिंपल, काही त्याला अडचण नाही, काहीच नाही, पडू पण नका. एखादी गोष्ट अपूर्ण आहे ती गोष्ट काय होते पूर्ण होते. ठीक आहे. रीती म्हणजे काय, रीती म्हणजे एखादी गोष्ट कंटिन्युअस, एखादी गोष्ट कंटिन्युअस चालू होती, चालू आहे किंवा चालू राहील. संपलं. कंटिन्युअस शब्द लक्षात ठेवा, कंटिन्युअस. तर आता हे 4 काळ आपण नीट बघणार आहोत, साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. आणि ह्याच क्रमाने बघायचे. कोणत्या क्रमाने बघायचे, ह्याच क्रमाने. साधा पहिला घ्यायचा, मग अपूर्ण घ्यायचा, मग पूर्ण आणि मग रीती. ठीक आहे. जर आता मी तुम्हाला सांगतोय आणि ह्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायला नाही जमले, लोकसेवा पब्लिकेशनचं एक बुक आहे सेडबी मराठी सेडबी पुस्तक आहे. त्या सेडबी पुस्तकामध्ये क्वेश्चन त्याचं स्पष्टीकरण नीट दिलेलं आहे. तर ते प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. मग ते पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, किंवा तुमची कोणतीही भरती असेल. MPSC तर काय करायलाच लागतं म्हणा, पण त्यातले तुम्ही प्रश्न सोडवा. इझिली तुम्हाला हिट होतील प्रश्न, इझी सोडवा. जर मी आता हे शिकवतोय आणि जर तुम्हाला नाही कळलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला आणखीन वेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. जाऊया आपण पुढच्या टॉपिककडे, पुढच्या टाईपकडे. तर बघा, आता आपण टॉपिक शिकत नाही आहे, मी सांगतो काय बघा. एक मी वाक्य लिहितो. समजा रोहित चित्र काढतो. रोहित चित्र काढतो. ठीक आहे. आणखीन एक मी वाक्य लिहितो बघा. रोहित चित्र काढत आहे. सर ह्या 2 वाक्यामध्ये फरक काय आहे बघ. ह्या 2 वाक्यामध्ये फरक एवढाच आहे की ह्याच्यातले पहिले 2 शब्द हे सेम सेम दिसतात मला. सर पहिले 2 शब्द मला काय रोहित चित्र सेम सेम दिसतात. मला इथं फरक पडतो, काढतो आणि काढत आहे. मग ज्यावेळी मी क्रियापद म्हणून विचार करतो तेव्हा या ठिकाणी क्रियापद किती आहे सर, क्रियापद किती आलं आहे बाबा, साधं क्रियापद आहे, एकच आहे बरोबर, की शब्द तो एकच आहे. ह्या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे, संयुक्त क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद बरोबर. मग संयुक्त क्रियापदामध्ये किती क्रियापद दिसतं आपल्याला, 2. त्याला आपण असं म्हटलेलं होतं धातुसाधित, आणि पुढं कोणतं हे सहाय्यकारी क्रियापद. संपलं बरोबर. मग मराठी भाषेमध्ये वेगळं काहीच नाही भाऊ. मराठी भाषेमध्ये क्रियापदाचे किती प्रकार पडतात, भरपूर प्रकार पडतात. पण त्यातलं एक, जर क्रियापद 2 शब्दांनी बनलं असेल तर त्याला म्हणतात संयुक्त. जर क्रियापद एकाच शब्दांनी बनलं असेल तर त्याला म्हणतात साधं, किंवा इतर त्याचे जे काही प्रकार आहेत ते क्रियापद म्हणतात. मग आम्हाला या ठिकाणी काय शिकायचं आहे, आम्हाला ह्या ठिकाणी शिकायचं आहे साधं क्रियापद. साधं क्रियापद म्हणजे वाक्यात एकच शब्द क्रियापद म्हणून आला, एकच शब्द. जसा मगाशी रोहित वाचतो, एकच शब्द क्रियापद म्हणून आला तर तो कोणता तरी साधा काळ असतो. काय असतं, तर तो कोणता तरी साधा काळ असतो. कोणता तरी म्हणजे काय, एक तो वर्तमान साधा, एक तो भूतकाळ साधा, एक तर तो भविष्यकाळ साधा असू शकतो. सिंपल बरोबर. मग संयुक्त जर क्रियापद आलं, धातुसाधित अधिक सहाय्यकारी क्रियापद आलं तर कोणता काळ असू शकतो, असू शकतो तुम्हाला सांगतो, पण डेफिनेटली कोणता काळ नसू शकतो. जर संयुक्त क्रियापद आलं तर साधा काळ कधीच नसतो. वाक्य लिहून ठेवू शकतोस तो होईल काय. जर संयुक्त क्रियापद दिसलं तुला, वाचत आहे, वाचला होता, वाचून झाला, काढत आहे, काढला होता, काढत राहील, तर ही क्रियापदं एकटी नाही आहेत, ही संयुक्त आहेत. आणि संयुक्त क्रियापदं जेव्हा येतात तेव्हा साधा काळ कुठेच नसतो. मग संयुक्त काळ जेव्हा येतो तेव्हा कोणते काळ असतात, 3 काळ उर्वरित असतात. पहिला कोणता, अपूर्ण, दुसरा कोणता, पूर्ण, आणि तिसरा कोणता, रीती काळ. इतकं साधं आणि सोपं आहे बघ, तुला जमतंय का करायला. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण.
मग सर तुम्ही म्हटलात एकच क्रियापद येतं, ओके, मग बघून घे नीट. बघा हे असं एकच, समजा हे वाच आहे, वाच, मी असं लिहून देतो वाच, तर काय काय होऊ शकतं माहिती आहे काय, वाचतो असं एक वाक्य संपू शकतं. टिंब 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 वाचतो, टिंब 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 वाचते, बरोबर, टिंब 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 वाचतात, असं काहीतरी येऊ शकतं, बरोबर. अजून काय, टिंब 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 वाचला, मी पिवळा घेतो तुम्हाला बरं पडेल. टिंब 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 वाचला, टिंब 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 वाचली, है ना. दुसरं वाचले, असं असं काहीतरी होऊ शकतं. आणखीन टिंब 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 वाचेन, है ना, वाचीन, वाचेल, वाचतील, असं काहीतरी होऊ शकतं. एकच क्रियापद आहे. मग ज्यावेळी क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते, तात वाक्यात एकच क्रियापद एका शब्दाचं, संयुक्त क्रियापद नाही बोलत आहे, त्या क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते, तात असा शब्द असेल किंवा असं अक्षर असेल, समजून जायचं हा साधा वर्तमान काळ आहे. हा काय आहे, साधा वर्तमान काळ आहे. संपलं. बाकी तू जास्त विचारच नाही करायचा, तू बोलायचं पण नाही. हे एक लक्षात ठेव, जेवढी गणित आहेत सेट बीमध्ये, जेवढी उदाहरणं आहेत सेट बीमध्ये, सगळी सुटतील तुला. ठीक आहे, ये पुढं. दुसरं बघ, दुसरं असं आहे, ला, ली, ले, वाचला, वाचली, वाचले, किंवा मी घरी गेलो, लो असू शकतो, बरोबर. मग मी असं म्हणेन ला, ली, ले, लो, हा काय असू शकतो, हा 100% भाऊ साधा भूतकाळच असू शकतो. काय असू शकतो, साधा भूतकाळ असू शकतो. साधा भूतकाळ, एकच शब्द क्रिया म्हणून आला, शेवटीचा ला आहे, ली आहे, लो आहे, काय आहे, साधा भूतकाळ. आणखीन बघ, आता हे जे लिहिलं आहे मी, वाचेन, वाचीन, वाचेल, वाचतील, ही क्रियापदं जेव्हा अशीच वाक्यात काहीतरी शेवटी येतील, त्याला म्हणायचं साधा भविष्यकाळ. समजतं. आणि भविष्यकाळ इझिली सगळ्यांना समजून येतो. हे बघ भविष्यात घडणारी गोष्ट आहे. ठीक आहे, सिम्पल. मग आता मी हे साध्याबद्दल बोललो आहे, आता मला परत बोलायचं नाही. तुला नाही कळलं तर परत जाऊन व्हिडिओ बघ, हे एवढं तुला समजेल. मी म्हटलंय की हे मी बिगिनरला शिकवत नाही, नाही तर मला हे काय शिकवतात. चला पुढे जाऊया. आता संयुक्त क्रियापद, बरोबर. काळ ह्या टॉपिकमध्ये बघा, काळ ह्या टॉपिकमध्ये संयुक्त क्रियापद, बरोबर. मुळात संयुक्त क्रियापद म्हणजे काय, धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद, अधिक सहाय्यकारी क्रियापद. मग सहाय्यकारी क्रियापद काळानुसार जर बघितली तर ती कोण असतात, भूतकाळामध्ये असे असतो, बरोबर, होता असतो. वर्तमान काळामध्ये असतो किंवा आहे असतो. आणि भविष्य काळामध्ये राहीन, जाईन असा असतो किंवा असे नसतो भूतकाळामध्ये मोस्टली, बरोबर. आणि त्याला काय म्हणू आपण, असेल असतो, असेन, असेल, जाईन अशा प्रकारचे शब्द असतात. राहीन, याच्यात भरपूर शब्द, सर्वनामानुसार हे शब्द बदलतात. आहे, जाईन, राहीन, असे, असेल असं असतं. बट जो धातू आहे ना, धातुसाधित, जो धातुसाधित आहे तो एकतर त प्रत्ययाने आलेला असतो. कोणत्या, त, किंवा एकतर ला प्रत्ययाने आलेला असतो. कोणत्या, एकतर त प्रत्ययाने किंवा एकतर ला प्रत्ययाने. मग ह्यात सिंपल गोष्ट आहे. काय सिंपल गोष्ट आहे, जर धातुसाधित हे एकदा त नी आलं, एकदा ला नी आलं, तर ह्यात फरक काय, तर फरक असा आहे, कर अधिक त, किंवा इथं कर अधिकला. आता करला असा शब्द नसतो, पण आपण घेऊ आता कर अधिकला, बरोबर. कर अधिक तर काय बनणार, करत,
कर अधिक ला काय बनणार? केला. बरोबर. आता हा जो ला आहे हा त आहे, हा काय दाखवतो? तर कोणत्याही संयुक्त, नीट वाक्य लक्षात ठेव, कोणत्याही संयुक्त क्रियापदाच्या धातू साधितात येणारा ला हा नेहमी पूर्णत्व दर्शवतो. काय दर्शवतो? पूर्णत्व. मी चहा घेतला आहे, मी आंबा खाल्ला आहे, मी काल अभ्यास केला होता, पूर्ण क्रिया होती. भविष्यात मी तुमच्याकडे आलो असेन, लो, ला ली ले लो हा पूर्णत्व दाखवतो, कारण तो भूतकाळात घडलेली असतं. म्हणून साध्या काळामध्ये आपण लिहून घेतलं ला ली ले लो, हे कोण सांगतं? मी काल घरी गेलो, ती काल घरी गेली, तो काल घरी गेला, ला ली ले लो. सिंपल आहे. बरोबर. हा जो ला आहे हा पूर्णत्वाचा आहे. बरोबर. ला हा पूर्णत्वाचा आहे. ह्या बेसिसवर आपण एक गोष्ट सांगू शकतो, काय? ला अधिक होता, ला अधिक आहे, बरोबर ना रे? तिसरा काय? ला अधिक असेल. आणि समोर काय पण तुमचं वाक्य असू द्या, कितीही मोठं असू द्या, काही असू द्या, काय पण असू द्या. ला अधिक होता, मी काल आंबा खाल्ला होता, पूर्ण आहे का? हो. मी आंबा आता खाल्ला आहे, गेला पोटात, पूर्ण झाला का? हो. मी उद्या आंबा खाल्ला असेल, पूर्ण असणार आहे का ती क्रिया? हो, पूर्ण. मला सांगा, असेल साठी माझा भविष्यकाळ, आहे साठी माझा वर्तमान काळ, होता साठी माझा भूतकाळ. संपलं. ला अधिक होता पूर्ण भूतकाळ, ला अधिक आहे पूर्ण वर्तमान काळ, ला अधिक असेल पूर्ण भविष्यकाळ. ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न येतच नाही दादा. तू वेगळा अभ्यास करायची गरज नाही, हा एवढाच अभ्यास कर, बाकी काहीच अडचण नाही. आता पुढचं त वाला आपण बघूया. बरोबर. तर बघा आता, त अधिक आहे, ठीक आहे. अजून काय लिहिलं होतं मगाशी मी? त अधिक असेन, असेन किंवा असेल, आणि इथं त अधिक असे. मी आता असं म्हटलं, मी पुस्तक वाचत असे, मी पुस्तक वाचत असे. मी असं म्हटलं, मी पुस्तक वाचत आहे, मी पुस्तक वाचत आहे. तो पुस्तक वाचत असेल, असेल. मला सांगा, वाचत वाचत वाचत, एक सिंपल गोष्ट सांगा, मला लगेच तोंडावर सांगा पटकन. मी असं म्हटलं, मी समजा काय करतोय बघा, एखादं समजा मी कागद घेतला, मी एक कागद द्या, एक घेतला, एक छोटासा नॉर्मल कागद द्या. समजा आता हे कागद आहे, याच्यात समजा बघा, द्या पटकन. बघा आता कागद आहे हा एक. हां, आता हा कागद आहे. तर कागद काय होता बघा, तुम्ही आता बघा, समोरचा व्यक्ती काय क्रिया करत आहे हे तुम्ही सांगा. ओके. बघा, इथून इथपर्यंत क्रिया चालू आहे माझी. ओके. हा एक व्यक्ती काहीतरी करतोय, तुम्ही काय म्हणाल? हा व्यक्ती किंवा व्हिडिओत दिसणारा व्यक्ती कागद, बोला, कागद, येस, फाडत आहे. काय म्हणाल? कागद फाडत आहे. व्हिडिओत दिसणारा व्यक्ती काय म्हणाल? कागद फाडत आहे. कुठपर्यंत म्हणाल? जोपर्यंत कागद फाडत नाही तोपर्यंत. याचा अर्थ ही क्रिया कशी आहे? ही क्रिया अपूर्ण आहे, कागद फाडलेला नाही. इथपर्यंत म्हणा, कागद फाडत आहे, फाडत आहे, फाडत आहे, फाडला कागद, क्रिया पूर्ण झाली, ला, फाडला. जोपर्यंत क्रिया पूर्ण होत नाही तिला अपूर्ण म्हणतो. मग मी असं म्हटलं, वाचत आहे, फाडत आहे, तर ती वर्तमान काळातली अपूर्ण क्रिया झाली. मग त तुमचा अपूर्णसाठी आला. फक्त अपूर्णत्व त्याला कोणी दिलं? त अधिक आहेने दिलं. भूतकाळात त अधिक असेनी, भविष्यकाळात त अधिक असेलनी. मग जर परीक्षेला विचारलं, वाचत आहे, खात आहे, जात आहे, येत आहे, काय सांगायचं? अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ कशावरून आणला तुम्ही? आहे. आहे कायमस्वरूपी आहे, हा वर्तमान काळासाठी राहणार आहे. कायमस्वरूपी असे, हा भूतकाळासाठी राहणार आहे. कायमस्वरूपी असेल, हा भविष्यकाळासाठी राहणार आहे. हे फिक्सच आहे, हे कोणी बदलू शकत नाही. हे कुठल्याही पुस्तकात जा, हे सेमच दिसणार. आणि मोरावाळे बेसरांचं पुस्तक बेस्ट. त्या कालच्या मेन्सचा पेपर जो झाला
कंबाईन घटकचा, त्या पेपरला जी वाक्य आलेत त्या त्या पुस्तकात ॲड झालेली आहेत. बरोबर आहे. सो वेगळं काय करायची गरज नाही. चला, वाचत असे, वाचत आहे, वाचत असेल, हे अपूर्णत्व दाखवतो. मग पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट ना कन्फ्युजन बनवते. काय कन्फ्युजन बनवते बघा, वाचत असतो किंवा असते किंवा असतात. इथे मागं आपलं थोडं हे इथं असे नाही, इथं होता म्हणूया आपण. वाचत होता है ना, तर अधिक होता. दुसरं वाचत अधिक असे, बरोबर. आणि पुढं वाचत अधिक राहील, वाचत अधिक राहील. बघा आता इथं पण ट त त, इथं देखील सरकून आलाय, तच आला, इथं पण ट आला, इथं पण त आला. मग तू एक लक्षात ठेव, त स्टँड्स फॉर अपूर्ण, अपूर्णत्वासाठी त वापरतातच, परंतु त हा रीतीसाठी पण वापरतात. काय म्हणायचं, संयुक्त क्रियापदातील धातू शरीरात येणारा त हा दोन गोष्टीसाठी असतो. एक कोण, अपूर्णत्व, आणि दुसरं कोण, रीती. मग अपूर्णत्व दाखवताना तुम्हाला त घ्यावाच लागणार आहे, रीती दाखवताना तुम्हाला त घ्यावाच लागणार आहे. बरोबर. पण अपूर्णमध्ये त काय सांगू शकतो आपण, तीन भाग. एक काय सांगू शकतो, त अधिक होता, आधी फाडत होता. काल हा व्यक्ती कागद फाडत होता, पूर्ण झाली होती क्रिया, नव्हती. आता आजचं काय सांगाल, हा व्यक्ती कागद फाडत आहे, त अधिक आहे. भविष्यात काय, हा व्यक्ती कागद फाडत असेल, म्हणजे त अधिक होता, त अधिक आहे, त अधिक असेल, हे अपूर्ण काळाचे झाले. सेम रीती काळाचे काय होणार, भविष्य भूतकाळामध्ये हा कागद फाडत असे किंवा असायचा. आपण काय म्हणतो शाळेत, हा शाळेत ना खूप मस्ती करायचा, म्हणजे मागची क्रिया होती त्याची. किंवा असं म्हणतो तो शाळेत फार मस्ती करत असे किंवा मस्ती करायचा. सिंपल गोष्ट आहे. सेम तसं त अधिक असतो, वर्तमानात काय त अधिक असतो किंवा असतात किंवा असते, बरोबर. आणि भविष्यातमध्ये त अधिक राहील किंवा जाईल, त अधिक राहील किंवा जाईल असं येऊ शकतं. म्हणजे काहीही तुम्ही त्या वाक्याच्या सर्वनामानुसार तुम्हाला ते घ्यावे लागेल है ना. चला, तो करत राहील आणि मी करत जाईन असं काहीतरी येऊ शकतं. ठीक आहे. मग त अधिक असे हा डेफिनेटली कुणाचा असतो, रीती भूतकाळाचा. त अधिक असतो, असतात, हे कुणाचं असतं, रीती वर्तमान काळाचा. त अधिक राहील कुणाचा असतो, रीती भविष्य काळाचा. मग जे आपण सुरुवातीला वाक्य घेतलं होतं, रोहित चित्र काढतो, ते कसं बनणार, साधा वर्तमानात रोहित चित्र काढतो, भूतकाळात रोहितने चित्र काढले, भविष्य काळात रोहित चित्र काढेल, संपलं. साधा काळ झाला, हो की नाही. अपूर्ण घेऊया, घ्या पूर्ण. त अधिक काय पाहिजे, भूतकाळात होता, रोहित चित्र काढत होता, आत्ताच घ्या. रोहित चित्र काढत आहे म्हणजेच ते कंप्लीट नाही आहे, अपूर्णच आहे. आणि भविष्यात तो चित्र काढत असेल, जे की कंप्लीट पण नाही आहे. आता पूर्ण करूया आपण. रोहितने चित्र काढले होते काल, आता रोहितने चित्र काढले आहे, कंप्लीट. भविष्यात रोहितने चित्र काढलं असेल. आता रीतीमध्ये घ्या, रीती म्हणजे कंटिन्युटी. भूतकाळात कधी पण जा, रोहित चित्र काढत असायचा. काय म्हटलं मी, रोहित चित्र काढत असायचा किंवा रोहित चित्र काढत असे. राईट नाव तुम्ही कधी या, मी आता सध्या चित्र काढतच असतो, चित्र काढत असतो. मुलगी असेल तर रोहिणी चित्र काढतच असते, अनेक जण असतील तर ते चित्र काढतच असतात. म्हणून तुम्हाला लिहून दिलं होतं त असतो, असतात, असते असं लिहून दिलं होतं. भविष्यकाळामध्ये तो चित्र काढत राहील, मी चित्र काढत राहीन, जाईन, हे येऊ शकतं. सिंपल आहे. त्यामुळे याच्यात काय असं कन्फ्युजनचा पॉईंट नाही. किती 10-15 मिनिटामध्ये ही गोष्ट संपते. सांगायचा मुद्दा माझा एवढाच आहे, का हा टॉपिक अजिबात अवघड नाही, बरोबर. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याची जी काही 15 गणितं आहेत ती छान प्रकारे, 10 गणितं छान प्रकारे आपण बघून घेणार आहे. ठीक आहे. सो जर नसेल कळलं तर मला सांगा, मी कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणता पॉईंट नाही कळला, तो नेक्स्ट टॉपिकला मी सांगायचा प्रयत्न करीन. आणि वन्स अगेन परत सांगतो, हा बिगिनरसाठी नव्हता, बिगिनरला आपण वेगळ्या प्रकारे सांगणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.